आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। यशवंत बँकेचा 112 कोटींचा घोटाळा प्रकरण। या प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे। कराड, सातारा आणि फलटण शाखांवर ईडीने कारवाई केल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। यशवंत बँकेचा तब्बल 112 कोटींचा घोटाळा प्रकरणात ईडीने राज्यात सर्वात मोठी कारवाई केली आहे। कराडमध्ये सध्या यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ईडीची कारवाई सुरू असून कराड, सातारा, फलटण या शहरांमध्ये यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांवरती ईडी करून छापेमारी करण्यात आलेली आहे। माजी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची ही बँक असून 112 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई सुरू असल्याचं सांगितलं जातं। यापूर्वी या बँकेच्या 50 संचालकांवरती कराड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। अनेक ठेवीदारांचे पैसे या ठिकाणी बुडल्याचं या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलेलं होतं आणि या अनुषंगाने आता या 3 शहरामध्ये यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांमध्ये ईडी करून छापेमारी सुरू आहे। नेमकं आता यामध्ये काय या सर्व छापेमारीनंतर उघड होणार आहे याचाच सर्वजण चर्चा कराडमध्ये सुरू आहे। माजी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर या बँकेशी निगडीत आहेत आणि त्यांच्याच या बँकेमध्ये आता ईडी कडून कारवाई सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही धक्कादायक माहिती पुढे येते का, अशी चर्चा सध्या कराडमध्ये सुरू आहे। कॅमेरामन अमोल टकले सह अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।